जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी हो रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल भगवा सुख झाले ओ साजनी सुख झाले देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर वसवावे घर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर वसवावे घर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर वसवावे घर देवे बरे
संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी संग संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी भोजनी गमनी हो तुका म्हणे काळ अवघा गोविंदू सुकाळ संगासनी शयनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंदू सुकाळ संगासनी शयनी घडे भोजनी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी 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 शक्ति मुक्ताबाई की पवन पुत्र हनुमान की पंढरीनाथ भगवान की काणीपनाथ महाराज की वसवावे घर देवे बरे निरंतर संगासनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संगासनी शयनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंदू सुकाळ संगासनी शयनी घडे भोजनी गमनी समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगनहित पाणी मंडनम मंडनाना सध्या त्यांचे फॅन वर्ग जास्त आहेत एखादा फॅन त्यांच्याकडे असू दे ना एखादा एक्स्ट्रा त्यांच्याकडे कूलर आपल्याकडे फॅन समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगनहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदधवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्रीनिवृत्तीनाथा नमो नम्र भावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दुनी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुर्तक प्रदेशम विधिंद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा
वसवावे घर देवे बरे निरंतर संगासनी शयनी घडे भोजनी गमनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठ भूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकाराम महाराजांचा चारचरणाचा प्रापंचिक जीवनामध्ये व्यस्त असणाऱ्या प्रापंचिकाला प्रपंच करण्यासाठी वास्तू उभारावी आणि ती कशी असावी याचं विश्लेषण करून देत आहेत। या अभंगातून संत तुकाराम महाराज प्रापंचिक मार्गदर्शन करतायत। अभंग तुकोबांचा ज्यांना उपदेश केला जातो ते आपण सर्वजण, पण प्रश्न पहिला पडतो ज्यांनी उपदेश केला त्यांच्या संसाराची अवस्था अशी आहे। आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर दाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखिती। तुकोबा 42 लाखाची जहागीरदारी दान करणारे तुम्ही आहात। घरात खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशी अवस्था तुमची आहे। मग तुम्ही आम्हाला उपदेश करावा तोही प्रपंचाचा, हे आमच्या बुद्धीला पटत नाही। आणि जर बुद्धीला पटत नसेल तर उत्तर आहे माझ्या महाराजांचा अधिकार सांगतो, लक्ष द्या। दुपारी 12:30 वाजता झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सकाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात। पण जगाच्या बापानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा याकरता वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात। एवढे श्रीमंत तुकोबा या महाराष्ट्रातली पहिली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणारं सर्वोच्च आणि एकमेव सरकार म्हणजे श्री तुकोबांचं सरकार आहे। इतके श्रीमंत होते की ज्यांचा जळता जळत नव्हता त्यांच्याकडे देव जात नव्हता, पण ज्यांच्या घरात बसायला फाटकं पोत नव्हतं ते तुकोबा। घर चंद्रमौळी चुलीवरी हराणी आवले सावकाराच्या बांधावर उगवलेल्या उमराची उमरान तू पण खा आणि पोरांना खायला घाल। एवढी गरीब परिस्थिती असेल जगाच्या बाबतीत, पण जगाच्या बापानं दारात यावं आणि तुकोबांना हाक मारावी, तुकोबा पोटभर मिळेल का? महाराज म्हणाले आम्ही तर केव्हाचे तयार आहोत, तुम्ही यावं यासाठी वाट पाहतो। आलात तुम्ही आणि आमच्या समोर आलात ना, तुम्ही यावं याकरता नवच बोललो आम्ही देवा, पण तुम्ही आज आलात, दारात का उभा राहता बरं? आत या। पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार कोप मोडकी जरजर। महाराजांनी तुटलेली बाज ओढली। बसा बरं याच्यावर, तुम्हाला बाज कळते का? तुमचा सगळ्याचा बाज चांगला आहे म्हणून सांगतो। बाज पाहिली का? बाज ते लोखंडाचे असते, दाव्यानं दोऱ्यानं विणायचे असते। मोडक्या त्या बाजा वरी वाकळाच्या शेजा, थोडा स्वर दे। मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ। ज्यांच्या घरात बसायला फाटकं पोत नव्हतं त्यांच्या घरी जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी जर देव येत असेल तर मला वाटतं प्रपंच सांगण्याचा अधिकार फक्त तुकोबांचा आहे। ज्यांच्या सासऱ्याचा 3644 एकर ऊस होता, एवढे श्रीमंत असून कधी अहंकार नव्हता, मला असं वाटतं तुकोबांना आपल्याला सांगायचा अधिकार आहे। पाचव्या वेदाची निर्मिती ज्यांनी केली मला असं वाटतं त्यांना आपल्याला सांगायचा अधिकार आहे। दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा करायची ज्यांची ताकद आहे, मला असं वाटतं त्या तुकोबांना आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार आहे। विचारू आपण तुकोबांना, महाराज हे तुम्ही सांगता? हा, मग तुम्हाला सांगायला पाठवलं का? महाराज म्हणाले हा। तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। किंवा तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य उजळावया आलो आणि खरा खोटा निवाडा। एवढं जर अधिकार संपन्न तुकोबा आहेत तर तुकोबांनी सांगावं आणि आपण महाराजांचं ऐकावं। महाराज तुम्ही आम्हाला सांगता पटलंय, पण प्रापंचिक उदाहरणं देताना तुमच्या प्रपंचाची अवस्था आम्हाला केविलवाणी वाटते। नेमका तुमचा प्रपंच कसा आहे? महाराजांनी उत्तर दिलं, आमच्यासारखे श्रीमंत आम्हीच आहोत। का बरं?
दारात छत्रपती शिवाजी महाराज येऊन उभा राहिले, सोन्याच्या पराती आमच्या समोर मांडल्या, तरी आम्ही त्यांना उपदेश केला, तुमचं सोनं, तुमचं नाणं, तुमचे माणिक, तुमचे मोती आम्हाला माती समान आहेत. तुमचे ये रे विद्याधन ते मज पृथ्वी के समान, ते मज पृथ्वी के समान, ते मज पृथ्वी के समान. तुमचे रे विद्याधन ते मज पृथ्वी के समान, पृथ्वी के समान. ज्या दगडावरती बसून प्रवचन द्यायचे, त्या दगडाला सहज स्पर्श केला तर दगड सोन्याचा होईल यात काय नवल आहे. त्या दगडाला परिसाची किंमत येत होती. त्या परिसानं लाजावं आणि तुकोबांच्या समोर नतमस्तक व्हावं, एवढे श्रीमंत तुकोबा आहेत. सज्जन हो, त्या तुकोबऱ्यांचा अभंग आज सेवेला, ज्यांची ही नूतन वास्तू नाथ कृपा हे नाव सुद्धा अत्यंत सुंदर आहे आणि सानप परिवार अत्यंत गोड आहे. परमादरणीय परमश्रद्धेय श्रीमान कारभारी दादांच्या पोटी जन्माला आलेले, सर्वांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारे फक्कड बाबा, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे. परमादरणीय परमश्रद्धेय फक्कड दादांनी आज हा बंगला उभारलेला आहे, ही वास्तू उभारलेली आहे. आपलं एक सुंदर घर असावं हे इथं बसणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वप्न आहे. काहींचं स्वप्न पूर्ण झालं असेल, काहींचं स्वप्न राहिलं असेल, काहींचं स्वप्न सध्या त्र्यंबकेश्वरला सुरू असेल, पण प्रत्येकाचं एक एक स्वप्न आहे. काहींचं आळंदीत पूर्ण झालंय, वरच्याची तयारी चालू आहे ना. आपलं चांगलं घर असावं, आपली सुंदर वास्तू असावी, ज्यामध्ये आपल्याला सुखानं आराम करता यावा, ज्यामध्ये प्रेम नांदावं, याकरता प्रत्येकाची धडपड आहे. खरं तर आचार विचार घराची आखणी आहे, प्रेम हा घराचा पाया आहे, जिव्हाळ्या या घराच्या भिंती आहेत, घरातली म्हातारी माणसं घराचं छत आहेत, आपुलकी घरातली तिजोरी आहे, वैरत्व घरातलं शत्रू आहे, आपुलकी तिजोरी आहे, स्नेह घरातला परिवार आहे आणि सदाचार रूपी घरात साक्षात ईश्वराचा सुद्धा वास आहे. ज्याच्या घरात सदाचार आहे ना, त्याच्या घरी देव येतो. नुसता येत नाही, नांदतो. नुसता नांदत नाही, राहतो. त्यामुळे देव नांदावा, देव राहावा, ही भूमिका या सानप परिवाराची पूर्वीपासून आहे. आमच्या बाबांनी हे वास्तू उभारली. बाबांच्या पावलावरती लक्ष्मीच्या पावलानं पाय देऊन आलेल्या सुशीलाबाई खांद्याला खांदा लावला आणि मोठ्या कष्टानं दिमाखानं शून्यातनं विश्व तयार केलं. मोठ्या ताकदीनं काळ्या आईची सेवा करणारे ज्ञानेश्वर दादा आहेत. बाबांच्या पोटी त्यांचा जन्म आहे. एक सुपुत्र काळ्या आईची सेवा करतो. आमच्या माऊली दादांच्या पावलावरती पाऊल देऊन त्यांना साथ देणारे आमच्या अश्विनीताई आणि या परिवारातलं शेंडेफळ अर्थात आमचे गोरख दादा. अंगावरती खाकी वर्दी आहे आणि या महाराष्ट्राची सेवा करायला मुंबईला सध्या रुजू झालेले आहेत. या वटवृक्षावर या संसार वेलीवर उमललेली दोन चिमुकली फुलं म्हणजे ज्ञानेश्वर दादांचे चिरंजीव आदरणीय साई दादा आणि आमची छोटी कार्तिकी. असा हा संपूर्ण परिवार आहे. हा सानप परिवार अत्यंत गोड आहे. या परिवाराची ही चौथी पिढी सध्या आनंद घेते. या परिवाराच्या वास्तू शांतीच्या प्रित्यर्थाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र आलोत. या कीर्तनासाठी ज्यांनी मला आमंत्रित केलं माझे बंधू परमादरणीय परमश्रद्धेय गेल्या 2-3 वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत. परंतु आज तारीख भेटेल, उद्या तारीख भेटेल, मलाही ओढ होती त्यांना भेटायची. अत्यंत चांगला त्यांचा स्वभाव आहे आणि माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आदरणीय किरणदादा सानप. सकाळी त्यांच्याकडेच उतरलो, त्यांच्याकडेच आंघोळीची सोयही झाली आणि तिकडनं इकडं आलो. त्यांचेच नावकरी विनेकरी सुद्धा आहेत बरं. 2 किरण एकत्र आलेत, त्यामुळे अत्यंत आनंद आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण
आदरणीय महेश्वरजी बगुरे गुरुजी, श्री ओंकार महाराज आणि महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण राहुलजी महाराज डोंबरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आता विकासदादा म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं वैभव आहे. नाशिक जिल्ह्यानं आम्हाला काय दिलं असेल तर नाशिक जिल्ह्यानं विकासदादासारखा मृदंगमणी या महाराष्ट्राला बहाल केलेला आहे. त्यामुळं अत्यंत सुंदर त्यांचा मृदंग आहे. श्री हरिभक्तपरायण बाकी सर्व महाराज मंडळे आहेत. समोर बसणारे आमचे भगवान भाऊ आहेत, त्यांच्या पाठीमागं माझे दादा बसलेत. अत्यंत प्रेमळ त्यांचा स्वभाव आहे. साऊंड सिस्टम ज्यांचे आहे ते श्रीराम साऊंड सिस्टम नांदूर मध्यमेश्वर, त्याचबरोबर आदरणीय आमचा निखिल दादा आणि त्यांचा संपूर्ण सोनावणे परिवार, समोर बसणारा सानप परिवार ज्यांच्या माध्यमातून शूटिंग होते ते शूटिंगवाले दोनही दादा आणि आपण सर्वजण सर्वांच्या चरणा अरविंदी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो असं मला म्हणायचं. अत्यंत गोड वास्तू या परिवारानं बांधलेले आहे. नाथ कृपा नाव सुद्धा अत्यंत गोड आहे. खरं तर वारकरी संप्रदायाची सुरुवात ही कुणापासून असेल तर महादेवापासून आहे. पंढरपुरातल्या पांडुरंगाचा पहिला वारकरी कोण असेल तर तो महादेव आहे. आणि याहीपेक्षा खरा वैष्णव कोण असेल तर आमचे महादेवच आहेत. एक जनातनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव आणि राम पूजे सदाशिव. या वारकरी संप्रदायाची मूळ उत्पत्ती आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धले सहज स्थिती. शंकरानं विनंती केली पार्वती हा हट्ट बरा नाही. पार्वतीनं हट्ट केला. भगीरथानं विनंती केल्यानंतर गंगेला मस्तकावर साठवता, भगीरथाच्या विनंतीला मान देता, जगाचे उपकार फेडण्याकरता प्रयत्न करता, कैलासात राहता. मग माझा ऐका ना. म्हणे काय काही मागत नाही तुमच्याकडं, एक हट्ट आहे. ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात तेवढं ज्ञान मला सांगा ना. पार्वती हे गुह्य ज्ञान तुला सांगेन, पण सांगताना ते तुझ्या हृदयात साठलं पाहिजे. साठवेन. आईसाहेब ऐकायला बसल्या. महादेव सांगू लागले. एका नदीच्या किनारी बसलेले आहेत आणि ज्ञान सांगतायत. ज्ञान सांगता सांगता पार्वतीला डुलकाला. ज्ञान वायाला जाऊ नये म्हणून श्री विष्णूनं माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि ज्ञान ऐकू लागले. राग आला महादेवाला. मी जे ज्ञान सांगतो हे ज्ञान चोरून ऐकायचा अधिकार नाही. कोण ऐकतंय म्हणून त्रिशूळ घेतला आणि फेकून दिला. तो त्रिशूळ थेट विष्णूच्या कानाला लागला. ते झाले मच्छिंद्रनाथ. आणि तेव्हापासून नाथपंथीयात कान फाडून घेण्याची प्रथा आहे. याच मच्छिंद्रनाथाने हा संप्रदाय वाढवला. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रसादे आणि ज्ञानदेवा सार परिणाम. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले तुमचं घर काय आणि आमचा वारकरी संप्रदाय काय. या वारकरी संप्रदायाचा तुमच्या घराचा पाया हा नाथाच्याच कृपेने आहे हे कधी विसरू नका. तुमच्यावर काय ना आमच्यावर काय. कृपा असेल तर कुणाची आहे? नाथाची कृपा आहे. या नाथाच्या कृपेने उभा राहिलेली ही वास्तू अत्यंत सुंदर समाधानानं याच्यामध्ये वास्तव्य करता यावं याकरता प्रयत्न आहेत. जगातली पहिली वास्तू शांती वास्तुपुरुषाच्या मदतीशिवाय जर कुणी केली असेल तर ती महादेवानंच केली.
ती भोलेनाथानंच केली. नाथ परंपरेतच पहिली वास्तुशांती संपन्न झाली. पहिली वास्तुशांती कुणी केली असेल तर ती नाथानच. महादेवाजवळ दुसरा हट्ट केला पार्वती आई साहेबांनी. का हो, मलाही वाटतं आपल्याला घर असावं, बंगला असावा, राहायला मिळावं. कधी कधी या पार्वती हट्ट करतात महादेवाकडं. आणि खास करून दुसरीकडे जाऊन आल्या, घर पाहिलं की लगेचच बरं झालं आम्ही जोडीनं नाही आलो, बरं झालं तुम्ही जोडीनं नाही आला. आता असा बंगला पाहिला असता म्हणजे म्हणले असते आपल्या पार्वत्या, आम्हाला असलंच बांधून द्या एक. पार्वतीनं हट्ट धरला, हो आम्हाला वास्तू पाहिजे, आम्हाला घर पाहिजे. महादेव म्हणाले, हे पहा मी तर घरात राहत नाही, मला सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास सापडलं तर मध्येही 2 तास. महिन्याचे 65-70 आम्ही करणारी मंडळी आहोत सर्वजण. आम्हाला एकत्र आणायचं म्हणजे आणणाराचं वाघाचं काळीज असावं लागते. हे काय सोपं आहे? बरं आता हायच चांगले दिवस तर घेऊ दे, फिरून नाणं वाजते तर वाजवून घेऊ दे. कुणीतरी पाठीमागून येणार आहे, ओव्हरटेक करून पुढे जाणार आहे, राहू दे ना मला कैलासावर. महादेवा हे बरोबर नाही. एक तर तुम्ही कपडे घालत नाही ते नाही, कैलासावरती राहता, आम्हालाही वाटतं आमचं घर चांगलं असावं. पार्वती रुसून बसली. पार्वती हे रुसणं बरं नाही वाटत, सांग तुला कसलं घर पाहिजे. म्हणे चांगलं घर पाहिजे. चांगलं म्हणजे सोन्याचं पाहिजे. किती पाहिजेत? एक पाहिजे. एक नाही 7 कोटी बांधून दिली. एका रात्रीत लंका निर्माण केली. ती लंका महादेवाची आहे, रावणाची नाहीये. ऐका बरं, ती लंका महादेवाची आहे, ती लंका रावणाची नाहीच आहे. पण रावण मोठा चतुर होता, महादेव बिचारे भोळे होते. नात आहेत. पार्वतीनं हट्ट धरला, का हो एवढं सुंदर घर बांधलंय, दृष्ट लागल घराला, एवढा सुंदर सोहळा आहे, मग असं करू ना, ठेवू ना आपण सागर महाराजाचं कीर्तन. काय फरक पडतो? 100-500 लोक बोलू, जेवण करतील, अन्नदान होईल, वस्त्रदान होईल. महाराजाच्या बरोबर विकास महाराज येतील, ओंकार बाबा येतील आणि महेश्वरजी महाराज येतील. बरं आपण तसंही नाथपंथातलेच आहोत आणि नाथपंथातले असल्यामुळे योगायोग किती आला पहा ना. गायला महेश्वर, दुसरे ओंकार, आणि हे सगळं सागरात घडतं. म्हणून हा तुमचा पारमार्थिक विकास किती सुंदर आहे पहा हे सगळं. आणि इतकं चांगलं चालताना म्हणे बोलवा ना वास्तू शांतीला लोकांना. महादेवानं पत्रिका काढल्या, व्हॉट्सअपला पाठवल्या, इंस्टाग्रामला स्टोरीला ठेवली पत्रिका, सागर महाराजाला मेन्शन केली. चोपदार बोलवले सप्त्याला असून सुद्धा, 2 भालदार बोलवले असे लांब लचक भाले घेऊन. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, निखिल दादालाही फोन केला, तेवढं यावं लागतं, बॉक्स जोडावे लागतात, मंडप घालावा लागतो. असं सुंदर नियोजन. कुणाच्या घरचं चाललंय हे? महादेवाच्या घरी. इतका सुंदर सोहळा. लोक आली आणि महादेवाचंच भजन करू लागली. कैलास राणा, शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा, बोला बोला, कारुण्य सिंधू, तुझं वीण शंभू. महादेव म्हणले आज मला पूजू नका, आज आपल्या घरी महाराज आलेत, त्यांचं कीर्तन ऐकायचं. पण किरणजी तिथं उभा होते. ते म्हणाले असं नाही चालायचं. काय? यजमानांना अगोदर सत्यनारायण घालावा लागतो, पहिलं सत्यनारायणाला बसाना. महादेव म्हणाले मी बसावं लागेल. एकटाच बसू? कसं चालेल, जोडीनं बसा. पार्वती साहेब नटून थटून आल्या पार्लरला जाऊन. एवढ्या नटल्या एवढ्या नटल्या एवढ्या नटल्या की सुंदर दिसू लागल्या. 2 पाठ मांडले आणि मग ब्राह्मणाची शोधाशोध सुरू झाली. पण ब्राह्मण भेटायला तयार नाही. काका कुठं भेटल, काका कुठं भेटल, ब्राह्मण कुठं भेटल, काका कुठं भेटल. दिवसभर चालले आणि दिवस मावळताना एक जणच सापडले, त्यांचं नाव राजा रावण. ते महादेवाचे भक्त होते. डाव्या पायाच्या उजव्या अंगठ्यावर उभा राहायचे. दिशा कळते ना तुम्हाला? डाव्या पायाच्या उजव्या अंगठ्यावर उभा राहायचे आणि तप करायचे. श्रावण महिन्यात तब्बल 30 दिवस तप केलेला रावण ब्राह्मण झाला. त्याला घरी बोलवलं, पाय पुजले त्यांचे, बसायला पाठ, टेकायला पाठ, पाटावर पाठ, त्याच्यावर ताट, आणि मग सांगितलं एवढी पूजा करून द्या, सत्यनारायणची पूजा तुम्हाला घालायची. काका बसले पूजेला. कोण होते ते? रावण. सोहळ्यातच होते. 2 पाटावर, एका पाटावर महादेव, दुसऱ्या पाटावर पार्वती आहे साहेब. आणि महादेवानं चालू केलं, तुमच्या मागं म्हणायचं ना. म्हणे माझ्या मागं म्हणा. मम म्हणा. तेही तसंच म्हणायचे, मम म्हणा. काका म्हणले फक्त मम म्हणा. हे तसंच म्हणले, फक्त मम म्हणा. हे म्हणले आहो तसं नाही, नुसतं मम म्हणा. हेही म्हणले आहो तसं नाही, नुसतं मम म्हणा. डोळ्याला पाणी लावा. काकाच्याच डोळ्याला पाणी लावू लागले. काका म्हणले हे असं बरं नाही. ऐकताय ना, मी सांगतो तसं करा. काय?
अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य धन धान्य समृद्धी आयु आयुष्य सकल कामना प्रित्यर्थ सत्यनारायण करिष्ये. सोडा पाणी. पूजा झाली. काय मंत्र म्हणू लागला रावण. पाठच करून आला होता ते. गुगले महाराजाची मदतही मध्ये मध्ये घेत होता. पाठ नसलं की गुगले महाराज कामाला येतात तसं. मग त्या गुगले महाराजाच्या मदतीनं असे मंत्र म्हणले, असे नादवून गेले महादेव. वा रावणा, अरे काय तुझा आवाज आहे. तुझ्यासारखा आवाजच मी ऐकला नाही. काय तुझ्या शब्दाची फेक, काय तुझं ते माधुर्य, काय सुंदर बोलतो रे तू. माग तुला काय मागायचं. पार्वतीने तसा चिमटा काढला मांडीला महादेवाच्या. अहो त्याला मागायला लावू नका. लय चाल आवडली असली तर 2 नोटा जास्त द्या ठरल्यापेक्षा, पण मागायला लावू नका. लय मागतील. तुला कळत नाही गप्प बस, मागा. रावण म्हणले संकल्प सोडा, माझा तुमच्यावर भरोसा नाही. वास्तुशांती संपन्न होते. नामसंकीर्तनाच्या आधारानं जी वास्तुशांती संपन्न होते तिथली लोक नेहमी समाधानी असतात. सदा नामघोष कर हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. असं आहे, वैष्णवाचं घर तेव्हाच कळतं जेव्हा दारात तुळशी वृंदावन असतं. बिभीषणाला ओळखण्यासाठी मारुतरायानं सहज रामाला विचारलं होतं, का हो मी जर लंकेत गेलो तर तिथं आपलं एखादं घर आहे का की जिथं जाऊन आम्हाला चहा पाणी करता येईल. प्रभू रामचंद्रानं सल्ला दिला, ज्याच्या घरावर भगवा ध्वज असेल आणि ज्याच्या दारात तुळशी वृंदावन असेल ते आपलं घर आहे हे कधी विसरू नका. त्यामुळे धन्य ते सदन वैष्णवांचे. दारातलं तुळशी वृंदावन, घरावरचा भगवा ध्वज हे हिंदू धर्मात जन्माला आल्याचं लक्षण आहे. त्यामुळे या 2 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. अत्यंत गोड वास्तू उभारताना हे कीर्तनच का ठेवावं, त्याला कारण आहे. आज या सानप परिवाराने ही वास्तू उभा केली तर इथली एकही गोष्ट वाया जाऊ नये यासाठी धडपड आहे. आणि जातच नाही कीर्तनामुळे. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही, हे कायम लक्षात राहू दे. पुढे आरंभोनी कथा, पुढे आरंभोनी कथा, पुढे आरंभोनी कथा, आरंभोनी कथा, हुकमा गंध अक्षता, हुकमा गंध अक्षता, भक्ती सन्माने पूजेला देवा घरा, सन्माने पूजेला आणि देव घरा आला. ज्याच्या घराला देव आलाय त्या वास्तूमध्ये कधीही दुःख नाही, हे लक्षात राहू दे. उदाहरण, भगवान गोपाल कृष्णानं निरोप घेतला, 5 पांडवांच्या पाया पडला, कधी नव्हेत. नकुलाला सहदेवाला मिठी मारली, धर्मराजाचं दर्शन घेतलं, अर्जुनाला कडकडून भेटला, भीमाच्या गळ्यात पडून रडला आणि 5 पांडवाचा निरोप घेऊन वापस जायला निघाला.
ओसरीवर कुंती माता रडत बसली होती. आत्या का रडते? मला कळालं तू चालला. हा, पाहुण्यानं काम झाल्यानंतर जास्त दिवस राहायचं नसतं. वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी निघून गेला. येतो आत्या. भगवान, सगळ्याच्या गाठी बिटी घेतल्या पाहिजे ते दिलंस, मला नाही का देणार? आत्या, तू आत्या आहे माझी. ज्या दिवशी मथुरा सोडली त्या दिवसापासून देवकी मैयाला पुन्हा नाही भेटता आलं. यशोदेला सोडून आलो तर लोण्याच्या घासाला हात नाही लावता आला. आत्या, बस तुझ्याकडे पाहत राहिलो. तू नुसती आत्या नाही, माझी माय आहे. तू नसती तर इथं थांबू वाटलं नसतं. मग चालला मला सोडून. हा आत्या, जावं लागेल, लेकिन जा रहा है तो पूरी दुनिया का दुख इस भिखारन के आंचल में डाल के चला जा. काय मागते आत्या? हे मागणं तुला शोभत नाही. मी साक्षीदार आहे आत्या. 5 पांडवांबरोबर 5 प्रकारचं माझं वेगवेगळं नातं आहे. धर्मराजा वयानं मोठा आहे तर बापासारखी इज्जत देतो. भीम आर्दांड आहे तर मेहण्यासारखी चेष्टा. अर्जुन समवयस्क मित्र आहे माझा. नकुल आणि सहदेवावर पोरासारखं प्रेम आहे. आत्या, मी साक्षीदार आहे. तुझ्या कुटुंबाचा डोंगरा एवढं दुःख सोसलं. जगालाही भावकी असते पण तुझ्या भावकीसारखी विचित्र भावकी नाही पाहिली आत्या. नको नको करून सोडला आत्या तुला. हत्तीच्या पायदळी देण्याचा प्रयत्न झाला, उकळत्या तेलामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, लाक्षाग्रहात जाळण्याचा प्रयत्न झाला. आत्या, तुझ्या तरण्या ताठ्या सुनेला भर दरबारात विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. मोठे मोठे राजे होते पण कुणी काय बोललं नाही. सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय दिली नाही आत्या. एवढं दुःख आलं. आपल्यातले परकेन परक्यातले आपले आत्या तुला आता कळाले. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा समाज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपला आणि परक कोण आहे. बरं झालं माद्री धावून आली, तुझ्या अंगावरचा शाप तिनं घेतला. आत्या सती गेली ती. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले. शून्यातनं विश्व तयार केलं. सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती विना युद्धेनं दिली नाही. तुटून पडले गांधारीचे 100 पोरं तुझ्या 5 लेकरावर. तुझी 5 नातवंड झोपेत असताना मारून टाकली. आत्या, अभिमन्यू मेला होता, दुर्योधन मेलेल्या प्रेताला लाता घालत होता. एवढा विचित्र दुर्योधन, एवढा विचित्र दुःशासन आणि एवढा नालायक धृतराष्ट्र अशाने तुला त्रास दिला. आत्या, आता तर कुठं चांगले दिवस आले. तुझा पोरगा राजा झाला, गादीवर बसला, हक्काची जागा मिळाली, पाय ठेवायला जागा नव्हती याच हस्तिनापुरात. आत्या, आता तर भलं झालं आणि सुख मागायचं सोडून दुःख का मागते? आत्यानं दिलेले उत्तर कायमस्वरूपी लक्षात ठेवा धारणगावकर. आत्यानं उत्तर दिलं, भगवान, दुःखाचा सुखाचा तुझा काडी मात्र संबंध नाही देवा. कसं काय आत्या? अजिबात नाही. का? कभी नरमी कभी गर्मी है तो कुदरत के नजारे होते हैं. कभी नरमी कभी गर्मी है तो कुदरत के नजारे होते हैं. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे होती है. नदीच्या कडेला बंगला बांधला म्हणजे काय त्याला तहान लागत नाही? गोदावरी मैयाच्या किनारी घरं असतीलच ना, मग त्यांना काय पाणी लागत नाही? दुःख येतच असतं. पण देवा तू पाहिजे. आत्या, मीच का पाहिजे? देवा, जेव्हा तू घराला असतोस ना, काय आत्या, देवा तू जेव्हा घराला असतो ना तेव्हा ते दुःख राहत नाही. देव घराला आला की परिणाम येणे होय सर्व संसार सुखाचा. येणे होय सर्व संसार सुखाचा. न लगे दुःखाचा क्लेश काही, न लगे दुःखाचा क्लेश काही. येणे होय सर्व संसारा आलिया एक सुख आहे आणि 8वावे पाय विठोबाचे. विठोबाचे पाय ज्यांना आठवले त्याचा संसार दुःखाचा राहत नाही, संसार सुखाचा होतो. संसार सुखाचा करायचा असेल तर देवाला बरं वाटणारं घर बांधावं लागेल.
आणि बांधलेल्या घरात देवाला बोलवावं लागेल. मी तर असं म्हणतो, आम्ही बांधलेल्या घरात देव राहतो असं म्हणण्यापेक्षा देवाच्या घरात आम्ही राहतो हे वाक्य फार महत्वाचं आहे. हे आपलं घर आणि आपल्या घरात देवघर नसून देवाच्याच घरात आपण राहतो ही भावना पाहिजे. म्हणजे तुकोबरायांच्या घरी देव आला. मी उदाहरण दिलं, महादेवानं लंकेला जाऊन रावणाला बोलवून त्या महादेवानं रावणाचं चांगलं केलं. राक्षस असून देवाच्या हातून मरण आलं, शेवटी चांगलं झालं ना. पांडवांच्या घरी देव जातो, मग आपल्या घरी काय येत नाही. देव घराला आला की 3 दोष निघून जातात. माना नाही तर मानू नका, पण 3 दोष तुमच्या माझ्या मागे लागले. धारणगावकर, अन्न दोष, संग दोष आणि भूमी दोष. या 3 दोषातून उतराई होण्याकरता वास्तुशांती. पहिला दोष आहे अन्न दोष. कुठं कुठं कुणाकुणाच्या हातचं आपण खाल्लंय याचं गणित आपल्यालाच नाही. बरं, सगळेच काय आमच्या किरणदादा सारखे वारकरी नाहीत, काय वेगवेगळ्या नमुन्याचे असतात आणि त्यांच्याकडचं आपण खातो. 3 लोकांच्या हातचं कधीही खाऊ नये. 1 भिकाऱ्याच्या हातचं, 2 ऐका बरं व्यभिचारी माणसाच्या हातचं, आणि 3 ज्यानं वाम मार्गानं कमवून आणलं त्याच्या घरचं अजिबात जेवू नये. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर, या 2 गोष्टी काही जास्त दिवस टिकतात. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आणि जगून झाल्यानंतर दान धर्म न करणाऱ्या श्रीमंताला पसारा सोडून द्यावा लागतो. हे विसरू नका. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन फायद्यातलं नाही. एका माणसानं 2 व्हीलर चोरली, मोटरसायकल, आणि नाशिकला गेला विकायला यांच्याकडं. तिथं त्याला गिराईक लागलं, पण ते चोरच होतं. मग दोघाचा व्यवहार सुरू झाला. सौदा द्यायचे का मोटरसायकल? मग काय शोला मांडले का? चांगले आहे का? 1 नंबर आहे. चालीला? मी काय घुसून पाहिलं का? पैशाचं बोला, 35,000. कमी जास्त रुपया नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो. चोरच होतं. लवकर या. परत नाही आलं वापस. मग 10-15 मिनिटांनी शेजारी 2-4 जण उभारले होते. त्यांनी विचारलं, पाटील काय चांगली होती मोटरसायकल, आम्ही आता मागणारच होतो, पण तुमच्या दोघाचा व्यवहार चालला होता, बहुतेक आमचंच नशीब फुटका असेल, आमच्याच नशिबात नसल. जाऊ द्या मरू द्या नसू द्या, तुम्ही तरी काय शोला आणली होती का विकायलाच आणली होती? पण एक विचारू का? म्हणे काय काय भावानं दिली हो? म्हणे ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. हे लबाडीचं धन आहे. आमच्या सोलापूर जिल्ह्यात बापू जाधव नावाचा एक शाहीर होऊन गेला. आज तुम्ही संध्याकाळी तिकडेच निघालात. तो शाहीर आमच्या कीर्तनात यायचा आणि बसायचा. त्याच्या गळ्यात माळ नव्हती, पण भजन मात्र गोड करायचा खाली बसू 1 तारीवर. पाप करुणी पापी मन है, पाप करुणी पापी मन है, सैरा वैरा पळतैर. पाप करुणी पापी मन है, सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं स भल्या माणसा, देवाला सार कळतैर. तुझी सावली तुला सोडून दूर जात नाही र, तो केलेलं कर्म वाया जात नाही र. पाप करुणी पापी मन, सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं स भल्या माणसा, देवाला सार कळतैर. लक्षात राहू द्या. गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या फेसबुकच्या पोस्ट डिलीट मारता येतात, व्हायरल झालेले व्हिडिओ नष्ट करता येतात, पण कर्माची हिस्ट्री कधी डिलीट करता येत नाही. हे कायम लक्षात राहू द्या. जसं पेरलंय ना तसं उगवतं. नाथ महाराजांनी स्वतः सांगितले, अरे जे केलंयस ना ते तुला एक दिवस भोगावं लागेल. उपजले मेले ऐस किती, उपजले मेले
एवढं सुंदर आहे, त्याला काही कमी पडत नाही. आज ही वास्तू उभा राहिली ना, याच्या पाठीमागं 2-3 कारण आहेत. एक, ज्ञानेश्वर दादाच्या आणि गोरख दादाच्या आई वडिलांचा त्याग आहे, त्यांचं कष्ट आहे. आणि 3, समाजाचा त्यांना मिळालेला आशीर्वाद आहे. थोरा मोठ्यांची सेवा केलेल्याचं फळ आहे. आई बापाची पुण्यही पाठीमाग आहे, तेव्हा ही वास्तू उभा राहिली. शून्यातनं विश्व तयार कुणालाही करता येतं, तयार केला आणि मग ही वास्तू उभा राहिली. तेव्हा आपल्याकडून या वास्तूला शुभेच्छा हव्यात. केले कर्म झाले, बस जसं कर्म तसं चांगलं फळ सुद्धा मिळतं. अन्न दोष पाठीमागं लागला. काहींच्या हातचं खाल्लं तर भजन करू वाटतं, आणि काहींच्या हातचं खाल्लं तर रस्त्यावर पालतं पडू वाटतं. मी उदाहरण देतो. एका गावात चोराचा बंगला होता. चोराचेही बंगले असतात. मोठा बंगला होता. मग त्या चोराच्या बायकोनं कुठं कीर्तन ऐकलं सागर महाराजाचं कोणास ठाऊक. तिनं नवऱ्याला फोन लावला, कुठं आहे हो? तो विहिरीतल्या पायपा चोरायला गेला होता. तो म्हणे चोरी करायला आलो. काम आहे म्हणे. काय? त्या सागर महाराजांना सांगितलंय म्हणे अन्नदान करा, आणि अन्नदान केलेलं चांगलं असतं. कुणाला बोलू? म्हणे ब्राह्मण काकाला बोलव. तुमच्या गावात आहेत का? धारण गावमध्ये. हा, खंबाळ्यात आहेत का? कोणत्या गावात आहेत? हा, विंचूर मधून आणले. ब्राह्मण काका बोलवून आणले. कोणाच्या बायकोनं? चोराच्या. मग चोराला न सांगताच हिनं पराक्रम केला. हॉटेलमधून अन्न मागवलं आणि थोडंफार घरी बनवलं. मग बसायला पाठ, टेकायला पाठ. कुणाला? ब्राह्मणाला. पाटावर पाट, त्याच्यावर ताट, मागचा पाट चांदीचा, पुढचा पाट चांदीचा, चौरंग चांदीचा, तांब्या चांदीचा, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, चमचा सुद्धा चांदीचा, सगळं चांदीचं. मग काका दाबून जेवले. दाबून म्हणजे इथेही दाबायचं बरं का काका, आणि इथेही दाबायचं. हितल्यासारखं कडक, हितलं दबत नाही तर वर दाबायचं. एवढे जेवले. ढेकर दिला. आणि जेवता जेवता ध्यानात आलं, घरात दुसरं कोण दिसेना, एकटीच बाई दिसते. बरं, मागचा पाट चांदीचा, पुढचा पाट चांदीचा, त्याच्यावरचा चौरंग चांदीचा, त्याच्यावरचं ताट, वाटी, तांब्या, तो चमचा. काकाच्या ध्यानात आलं, सगळं नाही जमायचं उचलायला, वाटी जमल. बाईची नजर चुकून गुपचूप वाटी उचलली, टाकली कुठच्या खिशात, निघाला ज्ञानबा तुकाराम. 1.5 किलोमीटर गेलं, पण कर्म ना झालं. असं कसं झालं? मी ब्राह्मण आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, एवढ्या पोथ्या वाचल्या, पुराणं वाचली, इतके सत्यनारायण वाचले, इतक्या वास्तुशांत्या घातल्या, पण कधी कुणाच्या हातचा सुतीचा तोडा उचलला नाही, मुठभर तांदळाला हात नाही लावला. पण या बाईच्या हातचं जेवलो, तो वाटी चोरू वाटली. दाल में कुछ तो काला है. रिवर्स गेअर टाकून माघारी आलं. दरवाजा वाजवला. दरवाजा उघडा. ती म्हणे काय? मी ब्राह्मण आहे. ओळखलं. मगाशी जेवायला आलो होतो. पाहिलं उपाशासारखं जेवला तुम्ही. लय जेवलो. हा बघितलं. आता काय पोट भरलं नाही का? नाही भरलं पोट. मग काम काय आहे? वाटी चोरली हो तुमची. बाई म्हणाली न्या ना, लय आहे आमच्यात. नाही तुमच्यात असन, पण मी ब्राह्मण आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, इतके सत्यनारायण वाचले, पण कधी कुणाच्या हातचा सुतेचा तोडा नाही उचलला. पण तुमच्या हातचं खाल्लं, तो वाटी चोरायची बुद्धी झाली. एक विचारू बाई? म्हणे काय? मालकाचा बिझनेस काय आहे तुमच्या? न्या म्हणते ना. काय गरज आहे का विचारायची, चौकशा करायची? जेवले ना आता पोटभर, आता कशाला पाठीमागा आला वळू वळून पाहता? खुशाल बाई माणूस एकटं पाहता. नाही तसा गैरसमज नका करून घेऊ, त्यातला नाही मी. मग वाटी चोरली तुमची, न्या म्हणते तर. मालकाचा बिझनेस काय आहे? बाई म्हणाली घरात या. का? रस्त्या उभा राहून सांगायचा बिझनेस हाय आमच्या मालकाचा. किती दिवस झालं पोथ्या वाचता? 12 वर्ष. मग आमचं बी सुंदर ते ध्यान 13 वर्ष झालं चोऱ्या करतंय, अजून पोलिसाच्या बापाला सापडलं नाही. काकानं वाटी फेकून घातली बाईला. हे आधी नव्हतं का सांगायचं? देखो निया चिंधी मन धावे, देखो निया चिंधी मन धावे, देखो ना चिंधी मन धावे, देखो ना चिंधी मन धावे. पैसता चोराशी पैसी होय बुद्धी. देखो निया चिंधी मन धावे.
वारकरी संप्रदायात या, गळ्यात तुळशीची माळ घाला, एक पंढरपूरची वारी करा, वारकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून पिठलं भाकरी खा. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, जे का मिश्रित विठ्ठले चवी आले, जे का मिश्रित विठ्ठले. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, जे का मिश्रित विठ्ठले, मिश्रित विठ्ठले. नेमेंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण पवित्र ते अन्न, एवढं अन्न की हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनातलं भोजन केलं तर अन्नदोष निघून गेला. म्हणून वास्तू शांती. 2 संगदोष. काहीच्या संगतीत गेल्यानंतर भजन करू वाटतं आणि काहींच्या संगतीत गेल्यापासून इथं दुकान कुठं आहे हो हे विचारू वाटतं. बिस्लरीच्या बाटलीचं म्हणून राहिलो मी. म्हणून संगत करलो बडो की बडत बडत बड जाय, गजके माथा अज बैठे, मीठे पेडके मीठे फलबी खाय. मराठीत सांगतो. हत्तीनबाई जाडजूड होती आणि शेळीनबाई बारीक होती. शेळीन तुरु 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 धावायची आणि हत्तीनबाई डवलत डवलत चालायची. हत्तीनबाईनं विचारलं, शेळीन मावशी एवढ्या लगबगीनं पळू पळू राहायला काय काम आहे? म्हणे कळत नाही का ब्रेकफास्ट करते. नुसती धावत नव्हती, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या छोट्या छोट्या झाडाचा पाला हाणत होती. कोण? शेळी. हाताला येणाऱ्या झाडाचा पाला खात होती. कोण? नुसतं चालायची नाही, झाडाचा शेंडा मारायची. कोण? तिचं समाधानच होत नाही. कुणाचं? तिला हातातलं द्या, तिला पायातलं द्या, तिला कानातलं द्या, तिला नाकातलं द्या, बिचारी समाधानीच नाही. कोण? सवयच असते बाया आपलं ते शेळ्यांना शेंडा हाणायची. मग हत्तीनबाईनं हाक मारली, शेळीन मावशी काय एवढ्या लगबगीनं पळता, थांबा ना. म्हणे का थांबा हो, तुझी चाल तुरु तुरून उडती केस बरोबर, थांबा. म्हणे काय वरच्या झाडाचा पाला खा ना, धुळीनं माकलेला पाला खाता. शेळीनबाई म्हणाले, हत्तीन मावशी डोक्यावर पडला का? हाताला येतंय का आमच्या? आम्ही गरीब माणसं, किती दोन्ही पाय वर उचलले तरी पोहोचत नाही. हत्तीन मावशी म्हणाले, मग मी कशाला? सोंड लांबवली आणि शेळीनबाईला उचललं आणि पाठीवर ठेवलं. काय नाही, हत्तीन मावशीची आठवण आली त्यांना. आणि पाठीवर ठेवल्याबरोबर एरवी 5 फूट उंचीवरच्या झाडाचा पाला खाणारी शेळी आता 20-20 फूट उंचीवरच्या झाडावरची गोड गोड फळं सुद्धा कुरतुडून खाऊ लागली. हा मोठ्याच्या संगतीत गेलेल्याचा परिणाम आहे. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, त्याजावे अधमा संत सेवी, संत हो त्याजावे अधमा संत सेवी. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन त्याजावे अधमा संत सेवी, हो त्याजावे अधमा संत सेवी. म्हणून संगत चांगल्याची करा. कीर्तनात सुद्धा बसताना शेजार चांगला बघून बसत जा. आता नका बघू एकमेकाकडं. परत खरं आहे हो, नाही तर पेडवालं होतं बसायला चुकलं, जत्रेत गेलं, दुकान लावताना चुकलं, उंदरं मारायच्या गोळ्या एक जण विकत होतं, त्याच्या शेजारी ह्यानं दुकान लावलं. हे होतं पेडवालं आणि ते होतं उंदराच्या गोळ्या विकणार. मग ह्यानं ह्याची जाहिरात चालू केली, लय गोड आहे, लय गोड आहे. हे पेडवालं बोंबलायचं, लय गोड आहे. आणि शेजारचं बारीक म्हणायचं, खाल्लं की मरतय.
दिवसभर मिळणार. म्हणून संगत चांगल्याची करा. धरू जाता संग तरी तो होय बाधक. चांगल्याच्या संगतीनं मोठं होता येईल. कदाचित चुकून जर आम्हाला दुसंगती झाली आणि चुकीची संगत प्राप्त झाली तर वाढलेलं पाप जाळण्याचं एकमेव सामर्थ्य नामसंकीर्तन आणि जळत येईल पाप आहे. म्हणून संगदोष वास्तुशांतीनं निघून जातो. आता तिसरा एक दोष आहे. त्या दोषाचं नाव आहे भूमिदोष. माना नाही तर मानू नका, पण शक्यतो माणसं देहूला जास्त दिवस मुक्काम करत नाहीत. मी नावं नाही ठेवत, माफी मागतो तुमची, पण लोकांना तुकोबरायांजवळ तिथं का थांबू वाटत नाही माहिती आहे? देहूत महाराजच थांबले नाहीत. पण आळंदीत जाऊ द्या बरं. पुण्यभूमी ठाव आळंदी गाव पुण्यभूमी टाळी वाजवा. दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर टाळी टाळी टाळी. फार गोड. आळंदी हे गाव किती गडबड असू द्या, कस तरी मूर्तीजवळ त्या समाधीजवळ जातो आणि लांबूनच हात टेकतो आणि मग बाहेर येतो आपण. गडबड असते आपल्याला. बसाओ, अहो चला बसाओ, गडबड जन्माला जायची. बसाओ. आळंदीमध्ये किती गडबड असली तरी बसू का वाटतं माहितीये? तिथं माऊली बसली म्हणून आपल्याला बसू वाटतं. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोणी ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो, म्हणून आपल्याला बसू वाटतं. म्हणून अन्न दोष, बाबा ऐका बरं, भूमी दोष आणि संग दोष निघून जातात देवाच्या येण्यानं. आणि देव कधी येतो? कीर्तनामुळे देव येतो. ठाईचं बैसोनी आवडी अनंत येतो. त्याला आवड आहे हरिकथेची आवडी, आणि आपल्या माग 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 पळत येतो. जळती दोषाचे शुद्ध होती, गाती ऐकती जे सादर पवित्र हरी कथा, देव येतो. आता कुणाच्या घराला आला तेवढं सांगतो. संत शिरोमणी नामदेव महाराज आईनं हाक मारली, एवढंच सांगतो आणि थांबतो. आईनं हाक मारली, नामा ऐक रे बाळा. काय? अरे सारखा देवळात असतो देवळात असतो देवळात असतो, तुझं आटोपलं ना भजन करून की घरी ये, घरी ये, लवकर ये, वाट पाहते. मग नामदेव महाराज घरी गेले. आई, हा बोलवलं मला. अरे गोनाई म्हणतात मला. तुला नाही बोलवायचं तर कुणाला बोलवायचं? बघितलं तर 5-7 वर्षाचा झाला, तू गप्पा मात्र मोठ्याला मारतो. अख्ख्या पंढरपुरात तुझी चर्चा आहे. काय एवढासा जीव आहे पण गावभर फिरतो. म्हणणं काय आई? अरे काय नाही राजा, दिवाळीचा सण आहे. मग त्या प्रल्हादाच्या घरी नव्हता का गेला देव? आई प्रल्हाद मीच होतो, पण तुला कसं सांगू? ऐकताय ना? अरे त्या अंगदाची भेट घ्यायला गेला नव्हता का देव? आई अंगद पण मीच होतो, तुला कसं सांगू? आता नामदेवन परत तुकाराम महाराज. अरे पण मग आपल्याही घरी देव आला पाहिजे. हे नामा, आता ध्रुव बाळाला देवानं 6 महिन्यात दर्शन दिलं म्हणे. आई खरंय. आणि त्या उपमन्याला तर लगेचच दर्शन. क्षीराचा सागर उपमन्या. आई तुझा भरपूर अभ्यास आहे. अरे तुझंच ऐकते रे.
ए बाळा, काय मी असं पण ऐकलं होतं काय, त्या कयादूच्या पोटात असतानाच त्या प्रल्हादाला देवानं दर्शन दिलं. आई, ज्ञानोबरायांचे अभंग वाचले नाहीत का हरिपाठातले? म्हणे काय, अगं जगातलं पहिलं डोहाळ जेवण कयादूच झालंय. सत्वर उच्चार उद्धवा लादला. ए नामा, अरे एवढी मोठी परंपरा आहे आपल्याला, मग दामा शेट्टीचा पोरगा आहे तू, असं बरं वाटत नाही. जा, हा नैवेद्य घे आणि देवाला नैवेद्य खायला घाल. काय म्हणाली बघा बरं आई, महिला मंडळ. देवाला नैवेद्य खायला तुम्ही काय म्हणता? देवाला नैवेद्य ठेव, दाव, दाखव. ते पण लांबूनच दाखवतं, माघारी येत. नामदेव महाराज देवळात गेले. देवा पटकन खाऊन घ्या, मला वेळ नाही, तुम्हाला सगळं पाठ आहे, पाषाणाची मूर्ती थरथर कापली वगैरे वगैरे. झालं का देवा खाऊन? झालं. नीट खायचं, ताट स्वच्छ दिसलं पाहिजे. दिसतंय आता. आता म्हणणं काय? म्हणणं काय नाही, पण मी कशाला आलोय माहितीये का? म्हणे काय, सण दिवाळीचा आला, नामा राहुळासी गेला. आईने निरोप धाडलाय, बोलवलंय तुम्हाला, चला. नामदेव महाराजाला देव म्हणू लागला. नामदेवा, एवढं सोपं वाटलं का रे विटेवरनं खाली उतरणं? अरे आता पहाट होईल, पहाट झाल्यानंतर पुजारी येतील, आणि पुजारी आल्याबरोबर त्या दिवशी जर जसं पाट पिंपरीमध्ये मोठ्यानं ओरडली का नाही, म्हणले गोड गायले, तसं पुजारी आल्या आल्या मला जाग करतील. हरी जय हो. सुंदर गायन झालं तर इथं कोण थांबल? देवा, एक मार्ग आहे माझ्याकडं. काय? असं करा ना. म्हणे काय? मी थांबू? नामदेवा सीसीटीव्ही कॅमेरे लावले इथं. असं काय नाही देवा. अरे पण इथं नाही चालत लाबाडी. कोण म्हणलं? ज्याचा वशिला त्याचं घरदार काशीला. मग कोण म्हणलं तुला इथं सीसीटीव्ही इथं नंबरानं दर्शनन? तुला माहित तर आहे का? काय माणसं पुण्याहून येतात, मुंबईवरनं येतात, नाशिकवरनं येतात, छत्रपती संभाजीनगरवरनं येतात, जालन्यावरून येतात, बीडवरनं येतात आणि डायरेक्ट दर्शन घेतात. वारकरी बसले बोंबलत 9-9 तास बारीला. 100 रुपये दिले की दर्शन होते खुसकीच्या मार्गानं. ज्या द्वारातनं बाहेर निघतात माणसं त्याच दारातनं आत घातले जातात. VIP म्हणून उत्तर महाद्वारातनं. तुला माहिती नाही? मग म्हणणं काय? खाली उतर, मी उभा राहतो. नामदेवा, अरे ते पुजारी काकडा ओळखतात. काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया, चराचर मोहरले तुझे मूर्ती पाहावया. कोंदले से तेज प्रभा झाली से एक. अशी परिस्थिती आहे. आता नाही जमायचं. जमल, तुम्ही खाली उतरा. अरे बाबा, लोण्याचा गोळा घेऊन येतात. राम सावळा सावळा हाती लोणियाचा गोळा, मिश्री केली शे मिश्रित, म्हणजे ओठाला लावतात. नामदेवा, पहिली गोष्ट, ओवळायला बाया आल्या ना की त्यांना काय कळत नाही, चटके बसून पुढे येतात. काय म्हणायचं नाही, नाही म्हणत. हालायचं नाही, हालत नाही. गाराने घेऊन येतील. कोण कोण म्हणाल आमच्या पोराचं लग्न जमाना, आणि काय काय बाप येतील आणि म्हणतील आमची पोरगी पळून चालली. कुणालाच न्याय द्यायचा नाही. नीट उभा राहायचं. अजिबात बोलायचं नाही, मानगुट हलवायचं नाही. नाही हलवत. लोण्याचा गोळा वठाला लावल्यावर तोंडाला पाणी सुटून द्यायचं नाही आणि जीभ बाहेर काढायची नाही. अजिबात नाही. उभा राहशील ना, राहीन. देव खाली उतरला. देव घराला येण्याचा महिमा सांगतो. आणि नामदेव महाराज विठ्ठलाच्या रूपात देवाच्या विटेवर उभा राहिले. आता देव नामदेव महाराज म्हणून घरी आले. गोनाई होत्या.
दिवाळीचे दिवस, उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. तिनं हाक मारली, हे नामा, आला का रे देव? आता देवच होता पण बोलत नव्हता, ओळखू येईल म्हणून. बर जाऊ दे, नाही येऊ दे त्यानं, ये, पहिले आंघोळ आहे, आंघोळ घालते तुला. अंगणात पाठ टाकला. जुन्या काळात अशी आंघोळ होती. गंगाळ मांडलं. गंगाळ कळतं का? त्याला गंगालय म्हणतात. पाणी साठवण्याचं ठिकाण गंगालय. हिमाचं राहण्याचं ठिकाण हिमालय. शिवाचं राहण्याचं ठिकाण शिवालय. तसं गंगेचं राहण्याचं ठिकाण गंगालय. आपण केलं घंगाळ. मग ते घंगाळ मांडलं, पाणी घेतलं, आंघोळ घातली देवाला. घोनाईने उठणे केले, दामासेटीने चोळीले. गोनाईने उठणं केलं आणि दामासेटी हाताला उठणं चोळू लागलं. काय भाग्यवान असेल देव. नामदेव महाराजांच्या आई वडिलांकडून आंघोळ घातली जाते. आंघोळ झाली. जुना काळ. आंघोळ झाली की महिला बाळाचं डोकं पुसायच्या. कशानं हो? कशानं? बोला की कशानं? अरे गोनाईनं सुद्धा तेच केलं. पदर माथ्याचा काढीला, बाळनंदाचा पुशिला, बाळनंदाचा पुशिला, बाळनंदाचा पुशिला. पदर माथ्याचा काढीला, बाळनंदाचा पुशिला. आंघोळ घातली. जुना काळ होता. आईचा पदर होता. माझी विनंती आज, जगात कुणालाही कमी समजा पण आईच्या पदराला कधी कमी समजू नका. जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा, फक्त आईच्या पदराचा अपमान होऊ द्यायचा नाही. ज्याला आई कळाली त्याला रखुमाई कळाली, आणि ज्याला बाप कळाला त्याला विठोबा कळाला. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होती. एवढे उपकार नुसत्या पदराचे आहेत. तोंड पुसलं, आंघोळ घातली, काजळ लावलं देवाला, नामदेव समजून. आणि मग देवाच्या ध्यानात आलं, माझा भक्त तिकडं उभा आहे आणि मी इकडं आहे. पळ काढला आणि खऱ्या नामदेवाला घरी पाठवलं. नामदेवाच्या आयुष्याचं आणि खानदानाचं सोनं झालं. का? घराला कोण आला? बोला ना, घराला कोण आला? रावण राक्षस असून त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. घराला कोण आला? शबरी म्हातारी असून तिच्या झोपडीचं सोनं झालं. घराला कोण आला? देव आला. नामदेव महाराजांच्या खानदानाचं चांगलं झालं. घराला कोण आला? हिरण्यकश्यपू राक्षस होता पण प्रल्हादाच्या भेटीसाठी तो घराला आला. कोण? उपमन्यासाठी तो धावून आला. कोण? ध्रुव बाळाच्या भेटीला आला. कोण? जसा त्यांच्या भेटीला आला आणि त्यांचं चांगलं केलं तसं आपल्याही भेटीला यावा, याकरता त्याला बरं वाटावं असं घर उभं राहावं ही तुकोबरायांची इच्छा. वसवावे घर, वसवावे घर, वसवावे घर, वसवावे वसवावे घर,
असं गोड गायन असल्यानंतर का देव घराला यायचं नाही? वसवावे घर. आज आलाच बरं का बाबा. तुम्ही एवढं सुंदर घर बांधलंय ना, आणि एवढी सुंदर वास्तू शांती एवढ्या निर्विकार मनानं साजरी करताय. तुमच्या घरात देव आलाय, बस. आज काही चिंता नाही. देवे बरे निरंतर. आतापर्यंत देवळात होता, आता घरात आला. आतापर्यंत फक्त मंदिरातच होता, आता घरातही आला. देवे बरे निरंतर. ज्ञानोबा सांगतात, निरंजनी आम्ही बांधिले घर आणि निर्गुण निराकार राहिलोस. हे ज्ञानोबरायांचं घर आहे. अजून एक घर सांगितलंय, विश्वाचे माझे घर. ऐका, सावता महाराजांनी शेतीला घर मानलं. बैल विठ्ठल मोठ विठ्ठल, या घरा झाडावर चारा घुमैना, त्याही विठ्ठल गे माय. तुकोबराय म्हणाले, साधू संत येती घरा आणि तोची दिवाळी दसरा. बस तुका म्हणे आले घरा, सेना म्हणे आले घरा आणि तोची दिवाळी दसरा. अशी परिस्थिती आहे. म्हणजे आज तुमच्या घराला देव आला. एक, माझं म्हणतात. दोन, संतांच्या कृपेनं देव घराला आलाय. आणि देव घराला आलाय तर परिणाम संकल्प विकल्प. एखादी चांगली गोष्ट करू वाटणं संकल्प, आणि ती गोष्ट करायच्या आधी करू न वाटणं याचं नाव विकल्प. तेव्हा माझी विनंती आहे, दान धर्म करू वाटला तर लगेच करून टाका. जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एक ठाया. ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळीज सुद्धा मोठा असावं. नाही तर आपल्याकडे म्हण प्रसिद्ध आहे, बडा घर आणि वारा जाई. हे तुमचं पाठ आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दान धर्म करा. का बरं? गरज आहे. जन्माला आल्यानंतर आपण दान धर्म करावाच. किती करावा? ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी करावा. धर्मराजाचा नियम होता, दिवस मावळाच्या जो येईल त्याला पाहिजे तो द्यायचा. एक दिवशी एक मनुष्य आला, पण दिवस मावळला होता. त्यानं धर्मराजाला हात जोडली. पोटाला अन्न नाही म्हणे, अन्नदान तुमच्याकडे भरपूर चालतं, जेवायला द्या. धर्मराजा म्हणे, आता देत नाही, उद्या या. भीमाला कळालं. भीमानं ढोल घेतला, गळ्यात बांधला आणि वाजवत हस्तिनापुरातनं फिरू लागला आणि दौंडी देऊ लागला. आमच्या दादाला अभिमान झाला, आमचा दादा अमर झाला, आमचा दादा अमर झाला, आमचा दादा अमर झाला. धर्मराजानं हाक मारली, ए भीमा, अरे मी अमर झालो असं कधी म्हणलं? तुम्ही रात्रभर जगाल अशी तुम्हाला भूल पडली म्हणून तुम्ही अमर झाला. यांच्या लक्षात आलं याला काय म्हणायचंय. परत सोन्याचं भांडार उघडलं आणि काय असेल नव्हतं तेवढं दान धर्म करून टाकला. दान करू वाटणं हा संकल्प, आणि दान करताना हात थरथर कापणं हा विकल्प. संकल्प विकल्प. पण देव घराला आला की मावळून पुण्य पाप. जिथं देवच आहे तिथं पुण्याची गरज नाही, पापाची गरज नाही. अजून सोपं सांगतो. एखाद्या बंद खोलीमध्ये 2 मरकुऱ्या लावल्या मोठ्या, आणि एकच हॅलोजन टाकला त्यांच्याहून मोठा. आता मरकुऱ्यांची गरज आहे का? कंदिलाची गरज आहे का? दिव्याची गरज आहे का? हा उजेडच आहे ना. जाऊ द्या, याही पेक्षा जर सूर्यच उगवला, आता त्या हॅलोजनची तरी गरज आहे का? तसं देवच तुमच्या घराला आलाय बाबा, आता इतर गोष्टीची गरजच नाही तुम्हाला. म्हणून देवे बरे निरंतर. पण का हो, देव घराला आला हे पण कळलं, संकल्प विकल्प गेले हे पण कळाले. पण मग आता आमची जबाबदारी काय? गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्यामनी बैसलासे. अजून सांगतो सोपं करून, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. घरात आलेल्या देवाला नेहमी आपल्या हृदयात साठवणं ही जबाबदारी आपली आहे. अशी जर जबाबदारी या सानप परिवारानं स्वीकारली तर त्यांच्या आयुष्यातला उत्तर काळ कशा पद्धतीने व्यतीत व्हावा, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ. अब खाको
चारही चरण. आता विठोबा रखुमाईचं भजन राहील. उन्हाचा ताण वाढलाय. आता बसलेली जागा बसू वाटत नसेल. कधी एकदा जेवणावर ताव मारतोय असं झालं असं. सकाळपासून धावपळ, आचार्याचा वास इकडं असा मस्तपैकी खमंग भाजीचा येऊ लागला. तेव्हा आता भोजनावरच ताव मारायचा. फक्त आता बसल्या बसल्या 2-3 संकल्प सांगतून थांबतो. हात वर करा एकदा सगळे. घ्या मनापासून असं मस्त. आज योगायोगानं सगळं किरणदादांनी जुळवून आणले. विकास महाराज, ओंकार महाराज, महेश्वरजी महाराज. असं हात वर सरळ. घ्या हात सरळवर असं सरळ. हात परिवाराला सरळ. मस्तपैकी ज्ञानेश्वर दादा, गोरख दादा यांच्याकडून देवाची सेवा तर घडतेच आहे बाबांच्या कुळात. सुशुलो मातृपुण्यनं पितृपुण्यनं चतुरतः उदार वंश पुण्यनं आत्मपुण्यनं सभाग्यता असा हा परिवार आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे असा परिवार आहे. या परिवाराकडून देशाची देवाची धर्माची सेवा घडावी अशी एक वास्तू उभा राहिली. अनेकांची घरं यांच्या आशीर्वादानं उभा राहावीत. यांचं मार्गदर्शन लोकांना लाभावं. अनेकांसाठी ते देव व्हावेत. आमच्यासाठी ते देव माणसंच आहेत यातील मात्र शंका नाही. येऊ द्या हात वर सरळ असं सुंदर. अशी बोटात बोट घाला. घ्या डोक्यापर्यंत. घ्या वर. घ्या खाली. अंगात येत नाही ना कुणाच्या. घ्या हात वर सरळ सरळ. आणि मोठ्या प्रेमानं भजन. विठोबा रखुमा हरे विठोबा हरे जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि जय विठोबा विठोबा गुरुजी 1 मिनिट फोटो काढायचा. गुरुजी 1 मिनिट. विठोबा विठोबा रखुमाई कुंडली कवरधारी विठोबा श्री ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव. वा 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 फार सुंदर. एकदा मृदंगाचार्य महाराजांसाठी टाळ्या वाजवा. फार सुंदर झालंय कीर्तन. गुड. हाराला घाबरले पण त्यांनी हार कधीच मानले नाही हेही लक्षात राहू द्या. त्यामुळे आज सुंदर कीर्तन पार पडलं. जाता जाता 2-3 गोष्टी फक्त या परिवाराकरता बोलतो. घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती.
तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोत नुसती नाती. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोच नुसती नाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोच नुसती नाणी. सूर जुळावे परस्पराचे, नकोच नुसती गाणी. या घरट्यातून पिलू उडावे. परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय बाबा आहेत, कारभारी बाबा आहेत, फक्कड बाबा आहेत, ज्ञानेश्वर दादा, गोरख दादा, आमच्या सुशीलाताई आहेत, अश्विनीताई आहेत. या सर्वांच्या घराण्यातनं आमच्या कार्तिकीकडे पाहून, आमच्या साईकडे पाहून असं वाटतं, या घरट्यातून पिलू उडावे, या घरट्यातून पिलू उडावे. दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे पण उंबरठ्यावर भक्ती. आकांक्षाचे पंख असावे पण उंबरठ्यावर भक्ती. या घरातून एखादा वीर पुरुष जन्माला यावा. या घरात देशाची, देवाची, समाजाची सेवा करणारा महापुरुष जन्माला आलाय, तर त्याच्याकडून सेवा घडावी अशी इच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता भगवंताकडं, श्रीनाथाकडं, या कानिपनाथाकडं एकच इच्छा या परिवारासाठी व्यक्त करतो आणि 2-3 मिनिटात थांबतो. काय मागायचंय आजच्या दिवशी तुम्ही पाहुण्या रावळ्यांनी, गणगोतानी, सानप परिवारासाठी तेवढा ऐका. आम्ही सुद्धा, विकास दादा, मी, ओमकार दादा, या सानप परिवारासाठी हे मागू. काय मागू ऐका. या परिवाराला संगीताचे ज्ञान दे. या परिवाराला ऐका बरं, परिवारातले सर्वजण, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. मायेसाठी माया, वारीसाठी पाय दे देवा. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे. दिवसभर काम दे, पोटा पुरता दाम दे. दिवसभर काम दे, पोटा पुरता दाम दे. चिंता दूर करावया, ओठी तुझे नाम दे. कष्ट आणि चारा सोसायाला जोर दे देवा. कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे. खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे. ध्रुवा परिस्थान दे, कर्णा परिधान दे. ध्रुवा परिस्थान दे, कर्णा परिधान दे. श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे. केले कष्ट आमच्या फक्कड बाबांनी, केले कष्ट कारभारी दादानं. आता ज्ञानेश्वर दादाकडनं, माझ्या गोरखरावाकडनं एक अपेक्षा आहे. श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे. तुमचा बाप अहोरात्र झटला, झिजला, कष्ट केले त्यानं. विराट कोहलीनं 1 रन काढली तर पुरं शर्ट काढून नाचतात. तुमच्या बापानं या बांधापासून त्या बांधापर्यंत दररोज नॉट आउट 1000 रना काढल्या. कधीतरी त्या बापाचे उपकार माना. तुटलेल्या शर्टापासून, शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. पण लेकरांचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना, त्याला बाप म्हणतात. बस पर्वतासारखा उभा राहिला. श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे. ज्ञानोबाची करुणा दे, तुकोबाची विना दे. ज्ञानोबाची करुणा दे, तुकोबाची विना दे. वाट दाखवण्या गुरु जन्मोजन्मी राहू दे. वाट दाखवण्या गुरु जन्मोजन्मी राहू दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे देवा. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे.
देवाला रोज अशी एक संध्याकाळ मागावी की या घराण्यातील सर्व नातेवाईक एकत्र बसून एकमेकांच्या आनंदाच्या गप्पा मारताना दिसावेत. एवढीच मागणी कानिपनाथाच्या चरणी मागतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माहुरी तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले ले कोणी देवा कोणी हरी नाही विचारिला अधिकार तुका मनी ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम पुंडलिक